मॉर्निंग. वेलकम बॅक टू माझी मीरा. सो येस, आज आहे स्वामी प्रकट दिन. त्याच्यासाठी मग मी पटापट सगळी माझी कामं आवरलेत. डबा करून टिफिन करून घेतलाय, रेडी करून घेतलाय आणि निमेश देव पूजेला लागलाय. सो मी पण म्हटलं की आता माझं सगळं आवरलंच आहे, तोपर्यंत मी पण आता निमेश सोबत बसते आणि प्रसाद बनवायचा. सो निमेशची देवपूजा होईपर्यंत मी तिथे प्रिपरेशन करेन, म्हणजे देवपूजा झाल्या प्रसाद पण होईल. आणि येस, आज काय काय होतं ते तुम्हाला कळेलच. सो येस, सगळ्यात आधी स्वामींना पंचामृताने अभिषेक करून घेतो, सगळी देवपूजा करून घेतो आणि मग पण पुन्हा तुम्हाला भेटते मी. काय आज? हो, ते महाराजांसाठी प्रसाद येतो. तुला माहितीये का आज काय आहे? ह्यांनी आणलाय का? ते शिवाजी महाराज आणि हे स्वामी समर्थ महाराज. आज स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन आहे. हो, आज आपण मठात जाऊया ना. आज सगळीकडे असतो स्वामी, सगळीकडे त्यांचं प्रकट दिन आहे. मग काय कुठे प्रकट दिन म्हणजे आज त्यांचा हॅपी बर्थडे. आपण महाराजांना खाऊ दिलाय बघ, मम्मानी खाऊ बनवलाय. महाराजांना खाऊ आवडतो तो बेसनचं. छान अशी देवपूजा झाली. निमेशने खूप मस्त देवपूजा केली. मी पण सुरुवातीला महाराजांना अभिषेक घातला आणि मग त्याच्यानंतर सगळं निमेशनेच केलं. मीराने पण तिच्या हातून अभिषेक घातलाय महाराजांना आणि मी मस्त बेसनचा हलवा केला होता, कारण का महाराजांना म्हणजे स्वामी समर्थांना बेसनाचे पदार्थ आवडतात असं मला मम्मींनी सांगितलं होतं. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की वेगळं शिरा आणि ते करण्यापेक्षा मग बेसन पिठाचाच हलवा करते. सो मी पण पहिल्यांदा केला, छान झाला होता. महाराजांना प्रसाद पण दिला निमेशने आणि आम्ही पण खाल्ला. निमेशला डब्यात पण मी दिलाय पॅक करून थोडासा ऑफिसमध्ये खाण्यासाठी. आणि आता बाकीची सगळी घरातली रेग्युलर कामं, स्वयंपाक तर झालेला आहे. स्वयंपाकाचं बरं असतं, डबा असला ना की सगळा स्वयंपाक होऊन जातो, काहीच टेन्शन नाही राहत. सो आता फक्त घरातली कामं राहिली जी रेग्युलर आहेत ती.
वाइंड अप करायचे आहेत, बॅग अनपॅक करायचे, कारण का काल रात्री आम्हाला 10:30 वाजता आम्ही पोहोचलो. आम्हाला घरी यायला 11 वगैरे वाजले आणि मग त्याच्यानंतर मला अजिबात त्राण नव्हते. ऍक्च्युली काय झालं होतं की मी केलं असतं बॅग अनपॅक, मी दरवेळेस आल्या करते, मी काल पण केली असती, पण मी तोंड हातपाय धुवून आले फ्रेश होऊन आणि निमेशने बेडरूम मध्ये कूलर लावला होता. सो तो कूलर एवढा थंड झाला आणि मला ना थंडी भरल्यासारखं, मी ब्लँकेट घेतलं आणि तशीच पडून पडून झोपून गेले. त्याच्यामुळे मग मला बॅग अनपॅक नाही करता आलं. सो आज ते करायचंय, मशीन लावायची, भांडी राहिलेत, सो बरीच अशी काम आहेत. मीराचं पण आवरायचं. सो आपण भेटूया थोड्या वेळाने. काय पाहिजे? चॉकलेट. मग आणि मला पा द्यायची. उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभी राहा, इकडे उभी राहा, इकडे उभी राहा, इकडे उभी राहा. 1 2 3 4 5 6 7 8. टीचची बाग येते मला, टीचची. हा 8 9. ए कुंकू लावलं, कुंकू बघ इकडे. एवढ्या पा कशासाठी दिल्या तू? चॉकलेट साठी ना? हो ना? हे मी खाऊ का? ओके. सो मीराला आता मी ओरडले. सो मीराला आहे ना, जे आपण असे एकदम छान शब्द वापरतो ना एखाद्याला चिडवायला, समजून घ्यायला कोणते असते, कारण का मी आता बोलले तर ते रिपीट करणार. सो असे जे शब्द असतात ना, आपण एखाद्याला चिडवायला किंवा काहीतरी मुद्दाम हे केलं बोलतो, असे शब्द ना तिला आतापर्यंत कळत होते, पण ती कधीच ते वापरायची नाही. म्हणजे आपण बोलल्यावर मग ती बोलायची की तू, म्हणजे मी काही बोलले तर मग तू तसं असं बोलायची ते. पण आत्ता आहे ना, सॉरी, पण आत्ता आहे ना तिला तो शब्द कुठे प्रॉपर वापरायचा ना ते कळायला लागले. आणि त्याच्यामुळे ते इतकं उद्धट वाटतंय ना. आणि आम्ही ते शब्द सिरियसली नाही वापरत तिला, पण एखाद्या वेळेस कधी लाडाने जरी काही असं म्हटलं ना तरी पण त्या शब्दाचं तिने असं केलंय की तो तिला शब्द माहिती की आत्ता तो कुठे वापरायचा. आम्ही लाडाने म्हणतोय, पण तो एखाद्याला चिडवायला आणि जास्त करून निमेशला चिडवायला तो कसा वापरायचा ते तिला माहिती. सो आता तिने मला पण तसंच केलं, म्हणून मग तिला थोडीशी भीती दाखवली आणि सगळा पसारा तिने फेकला होता. तिला जे काल डॉक्टर सेट आणला, किचन सेट आणला, ते तिने फेकून दिलं होतं. सो तिला ती भीती दाखवून ते सगळं मी भरायला लावलंय. त्याच्यासाठी मग ती फायनली चॉकलेटसाठी आली माझ्याकडे लाडाने.
स्वामींच्या दर्शनाने आमच्या दिवसाची सांगता झाली. सो आमच्याकडून स्वामींची सेवा अशीच होत राहावी. स्वामी आमच्याकडून खूप सेवा करून घ्यावी हीच माझी इच्छा आहे. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा आणि काही चुका झाल्या असतील तर माफ करा.